सकाळचा व्हिडिओ सोडल्यापासून मी परत काय व्हिडिओ बनवलाच नाही. तुम्ही बघितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये छोकुली होती, बाय होते, आई ती, आमचा चहा नाश्ता हे सगळं बघितलं तुम्ही. तर आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गम्मड गाय दाखवणार आहे. तुम्ही गम्मड गाय बघत जावा. गुड मॉर्निंग. ही ह्या बघा असं दारातनं टोळकं बघितलं तर वाटतं ही स्वतःच आहे, पण काय करावं संध्याकाळ झाली की ती लोकांचंच असतं या. हा काय ही शेजार धर्म ती लय दिवस झालं डुलतं या. एकटं मेंढरू आहे ना ती, त्यामुळे ती राही नाही बघा, लय झुरायला लागलं. कुठं गेलं दिसतंय का? गेलं आडोशाला. तर चला ह्या बघा इथं आज पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे. इथं पुरणपोळी केली, वक्तीच चिळ आहे नुसती, चूल तिला सारवलेलं नाही, पण कसं आहे येळाला केळण वनवासाला सीताफळ ती तसलं झालेलं आहे बघा. तर इथं आमच्या थोरल्या जाऊबाई, त्यांचं घर सगळ्यांना बघितलं, सगळ्यांना आनंद वाटला, छान वाटलं, एकदम फॅन्टास्टिक. सगळ्यांना कौतुक केलं, जावा जावा अशाच मस्त राहा. आम्ही असंच मस्त राहतो, पण फक्त एक इकडं एक तिकडं, तीन वाटाला तीन असतो ना, तसं आहे. तिन्ही वाटाला 3 जण आहेत, आपापल्या मार्गानं जेते त्याच्या मार्गानं जगायला गेलेले. हा मग असं कधी आलो तर मिळून मिसळून राहतो, पण सहजासहजी येणं जाणं कुणाला होतच नाही. गावावर आल्यावर आम्ही सगळे एकत्र असतो या. तर ही आपली ननंदबाई, तर त्यांचा देवदेव आहे आज, तर निवद नारळ करणार आहे. तर ह्या बाईनं काय केलं माहिती का, बाई सुद्धा आजूदुजं करते बरं का. तुम्हाला वाटलं असं ह्यांचा बापच नुसता आजूदुजं करतो, पण बाई सुद्धा करते आजूदुजं. बाय सुद्धा आजूदुजं 2 भाऊजया घेऊन झाडाखाली बसली, चटाई हातरून हितनं सुद्धा दाद्याला चटाई न्यायला लावली. 2 भाऊजया घेऊन झाडाखाली बसली आणि माझ्या गळ्यामध्ये पोळ्याचा स्वयंपाक टाकला. आणि तुम्ही सगळेजण म्हणता की राधी आळशी हाय, स्वयंपाक करत नाही, काम करत नाही. तुम्ही एवढ्या कट्टाळ्या बाईला तुम्ही सांगितलंच काम कसं सोडून कसं काय तुम्ही झाडाखाली? मी सांगते की हो का, कधी सध्या केलं नाही, पण आज राधाने सगळा स्वयंपाक केलाय बघा. मी काही निघाले देवाला, वर्ण मयान उपाशी निस ग बया. आज इमानदारीने खरं केलाय बघा तिने सगळा स्वयंपाक. मी काय सध्या केलं नाही. डाळ घ्या बरं माझ्या ठेवावर डोक्यावर हात. नको बाय, डोक्यावर का हात ठेवू, खरं सांगते की भरोसा नाही म्हणजे मला भरोसाच नाही. ह्या आतल्या मनानं म्हणतच नाही त्या. डोक्यावर हात ठेवा. केलाय सगळा स्वयंपाक तिनेच केलाय. आणि ह्यांना काय, आणि मी स्वयंपाक करते हे काय म्हणतात, ऐका आता माघारी आल्यावर बी काय म्हणलं आता तुमच्याच तोंडून सांगा. मी म्हणलं बाया, मला वाटलं मोबाईल घेऊन झोपले असून, पण हिने तर सगळा स्वयंपाक केला. येऊन आयत निवद शेकाय बसले. गुळवणी आहे का गॅसवर? ए रितू का नितू जाग, गॅस आपला बंद कर, गुळ कर आपला. नाही केला का? वास गुळवण्यासारखा करपट आला, मगच बंद केला. तर नुसतं तेवढंच नाही. तर चला, जिचं तुम्ही लाईक कौतुक करता ना, तिचं पण आता कौतुक सांगते तुम्हाला. ही ना किती वाजता माझ्यापाशी डाळ शिजाय आणून घातली होती? साधारण किती वाजता होता मला फोन? किती का वाजता डाळ शिजायला जी घातली हिरोईन, ते अजून डाळ शिजती आहे. तर तिनं डोकवास आला की राधे हाय का गुदमरून मिली का काय अजिबात नाही. गप्पा मारत बसलो होतो काय, परत आता ताई गेल्यावर परत असतंय का मग गप्पा माराय? हा गप्पा मग डाळ कशी काय शिजाय घातली? आता ती म्हणते की लापशी कर, भाऊजी म्हणते तर काय ते बटाटा भजी कर, ते म्हणते तर कांदा भजी कर, आणि मोठं भाऊजी म्हणते त्यामुळे तू डायरेक्ट आपल्या झाडाखालीच बसली. काहीच म्हटलं नाही ते बिचार. काय काय आरोप करते का भाऊजीवर? मोठं भाऊजी म्हणते मला हीच काहीच नको, मला फक्त कोंबडीचं मटण हा. मग आज तुझा कोंबडा होता, कोंबडा बी केला नाही, काहीच केलं नाही, असं का ग? लय मोठी आहे. असं बी नाही की तुला कोंबडा भेटला नाही, कोंबडा बी होता ना आता भाऊजी, तर ती पण तुला 3 दिवस शुक्रवारपासून तुला घेऊन जा म्हणतात. काय माहिती, मला नाही इच्छा नाही काय कशालाच काय करायचं. म्हणून तर करते म्हणते, परत अख्खं वर्ष काय म्हणत बसते माहितीये का, ही करायचं होतं, मी म्हणलं होतं, मी केलंच नाही, आणि ह्याच्यामुळे असं झालं ना, आता करतेच. आता जे आता मेन आहे ते तेच नको म्हणते, तर मग आपण काय करायचं? मग तसं ओलाच गेल्या बारीनं पण हिनं डाळ शिजवली, त्याची आमटी करून खाल्ली, आता पण डाळ शिजवली. डाळ शिजवली होते. भाऊजी लयच भारी म्हणलं मगाशी. भाऊजीकडे जाऊ एकदा भाऊजीकडे. हे स्वातीला गेल्या बारीला डाळ शिजवली, काय झालं? कशाचं काय आमटी केली न तिखट टाकून खायला दिली. आता डाळ केली तर आता म्हणलं कर काहीतरी गरगाटा त्याचा. म्हणजे भाऊजीला पोळ्या खायच्या होत्या, तरी स्वातीनं काय सांगितलंय मला, पण कोंबडीच खायची बाबा.
आपण की नाही पोळ्या खाणार भजी बघा आहे का सगळी माझ्याकडे फिरणार तुम्ही आणि किती सगळं बघा. बारक्या भाऊजाईकडे आहे बघा जेवण आणि पहिल्यांदा अजून भाऊजाईकडे ह्या पहिल्यांदा सगळेजण जमा झालं ते हा भाऊजी मोठा भाऊजी पार्टी आहे बघा परत ही बाय हे सगळे जण का ना पहिल्यांदा स्वतःच्या इथं आलं कारण पहिलंच वर्ष आहे मी आज उलट नवीन घरी ना सगळ्यांना गोड धोड करून खाय घालायला पाहिजे होतं 1 किलोच्या पोळ्या मी बी करू लागले असत्या काय आवं, पाहुण्याला आलेला मटणाचाच मान असतो आमच्या इकडं म्हटल्यावरतीच पाहुणे आहेत सगळे. आमच्यातल्या पाहुण्याला मटणाचाच मान आहे भले 1000 रुपये खर्च करतात गाडीला पण का नाही इथं का ना 200च मटण खाणार तर स्वतःचं झालं बघा ते करायचं होतं तिचं काय ते कॅन्सल झालं कारण कशामुळे कॅन्सल झालं ते पण तुम्हाला सांगते लाईट बी जाय करत होती तिच्याकडे गॅस पण नव्हता आणि चुलीवर करायचं म्हणलं तर सहज आता पावसामध्ये सरपण पण सगळं भिजाक झालेलं भिजलेलं आहे ते होतं ते आवरलं तर चला आता आपल्याला जायचंय म्हातारं माझं लागलं चिडायला आज आमुषी असल्यामुळं सरपंच हा आणि तुम्हाला सांगते कारभारीला एक जणांना सांगितलं तर रोज बायकोच्या पाया पडत जर रोज एक शिवी देतोय बघा कारभारी मला मिळालं तरी भाऊजी कसं काय माहित अजून हा भाऊजी चुकी काय तरी मग एका पोत्राचं आज आपल्या गाडीची पूजा केली आणि म्हणलं तुम्हाला लय यश येणार आहे तुम्ही चांगली गाडी चालवा कंटिन्यू कारभारीला 2 समजदारीच्या गोष्टी सांगितल्या की वाईट संगत ही सोडून टाक बाबा घर संसार परपंच लेकरं बाळ बघ हळद कुकू त्यांना लावलं हळद कुकू मला बी लावलं मी बी निवद नारळ केलं बायला करून दिलं कारभारीनं इथं नारळ आणून ठेवलं तर सुलून बिलून दिलं बाईनं ताट भरलेलं आता काय लपवून बसले का ताटच लपवून ठेवलंय तीच काय कळना कुठं आहे पिशवी तिकीट टाका तिकीट तर अजून का ना तुळजापूर येडायला जायचं होतं तर काय 4 वाजल्या एकट्यानं स्वयंपाक केला म्हणून तर 4 वाजल्या मी बी मोबाईल घेऊन ह्यांच्या मनासारखं जर मी झोपले असते तर आज हेच नसतं झालं काय देवाला काय आता मिरिंडा संकट आलंय एकटीने स्वयंपाक केलाय कोणी आनंदानं केला का नाही तुम्ही बघितलं ना सगळं स्वयंपाक आनंदानं केला अजिबात दुख नाही पण कसं काय देऊ आकाश शिरला काय माहिती बाई कधीच नाही तर सारखं 24 तास मोबाईलच असतो या कपडे बी धुतली नाही बाई मला किती फरक पडलाय व मी नाही का नाही तर पहिलं करा कवा कुठं बी जा झोपूनच असायचे सगळं येड काढलं वाटतं होय आव एक घोट पाण्याचा पिती चांगलं आहे बाटली कुठली आणली आता घेतली मी आणली का? तीच आहे का इथं बघा की काय माहिती बाई सकाळी लय जणांना बाटल्या घ्यायला होत्या चांगलं आहे की पाणी तर बाई संग चालली मी शिवरच्या देवाला तिथं ठेवून येतो मला लेकरं बाळ नव्हती ना तेव्हा मी ती शिवाच्या देवाला गेली होती त्याच्यावर अजून गेली नाही तर झालं आता स्वयंपाक आल्यावर फक्त आमटी करायची आमटीला नारळ नव्हता म्हणून म्हणलं बाई संग जावा देवाला फोडलेला नारळ घ्यायचा आणि आमटीत घालायचा झालं सगळं आवरून बिवरून सगळं आता काय नाही ओकेच आहे आता स्वतः भज ही करते या कोथंबीर नाही काय नाही तिनं नाही भाजीपाला आणला उग मजा करते तर उग नादच लावत बसायचं हा मला वांग्याचं भजे बनव वांग्याचं बनवतात का दादा पिरूचं काढू का पेरूच्या पानाचं तळ चला 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 तिला दिला बी नाही आमटी पोळी मी तर पण घे झाले का आमटीत गुळवणी खावा खाऊ वाटली तर खावा नाही तर मग लगेच माघार येतं ते ठेवा की डिकीत एवढी मोठी डिकी आहे घ्यावं 1.5 लाखाची गाडी आहे बाय 1.5 लाखाची गाडी आहे ते सगळं सामान ठेवायची सोय केली तिला दुकान लावलंय बारकी बाटली घेतली डबडं उचलली. जाऊ.
बसू का गाडीवर? इकडे इकडे पाय टाकून बसू का? इकडं इकडंच पाय टाकते बायला जागा लागन. नाही व म्हणजे असं अडचण नका म्हणलं तुम्हाला. बसला आता निघालो. लायसन पण आहे नवऱ्याकडे माझ्या. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. शिवरचा देव बघाय.